कवर बॅग घेतली. हमारे कौन सा सांप है मेरे को बोलो. हाय गाईस, काल तुम्ही बघितलं असाल आम्ही गणपती विसर्जन करून आले आणि आजचा हा दुसरा दिवस आहे. अजून आम्ही इकडेच आहे माहीमला. आणि तुम्ही हे नखं बघा, माझे नेल्स हे जीविकाने केलेत माझे नेल्स. आणि कसे वाटतात कमेंट करून सांगा. बघू शकतात आमच्या तोंडावर तुम्हाला वाटतं की झोप पण तरी तरी पण आता जरी आम्हाला नाचायला बोललं तर आम्ही नाचू. आम्ही किती वाजता झोपले असेल? 4 वाजता ना. आणि त्याच्यामध्ये 3 वाजता 3-3:30 वाजता आम्ही रात्री चायनीज ऑर्डर केलेली. आम्ही तिघांनीच खाल्ले. सगळे झोपलेले होते आणि आम्ही तिघांनी फक्त चायनीज ऑर्डर करून खाल्ली. आणि 4 वाजेपर्यंत आम्ही जागे होते. 4 वाजता झोपले. कसे असे. आणि आता आम्ही चाललो आहेत मंडे मार्केटला, नाही संडे मार्केटला. आमच्या संडे मार्केट डिसाईड कडे माहीम बाजारात चाललोय आम्ही. आता आम्ही चाललोय. सो तुम्हाला बघायला भेटेल आमचं मार्केट कसं आहे आणि सगळ्या गोष्टी भेटतात खूप रिजनेबल. चालता बोलूया का गाईस? पण आणि आता गाईस गाणी पण पिऊया. गाईस आणि आपण लिंबू गाणी पिऊया आता. लिंबू पाणी गाईस. तिचं स्पेशल आहे, सरीचं स्पेशल लिंबू गाणी. सियार आउटफिट गाईस. तेच कपडे चेंज नाही झाले. काय माझी नवीन आहे कारण की आता घरीच जायचंय. शट बोलत असेल तुम्ही की काय दोन ब्लॉग झाले एकाच कपड्यात. पण आता काय करणार. आम्ही परफ्यूम मारून यूज करतो गाईस. ना आंघोळ केली आम्ही तसं. अजून काय बोलायचं तुम्हाला? गाईस आम्ही आता इकडे बाजारात आलोय पण बाजारच भरला नाही. बाजार आहेच नाही. आम्ही आता आईस्क्रीम खायला आलो. आता आम्ही विचार केला की आता आम्ही आईस्क्रीम खातो. तर आता बघूया कुठेतरी आईस्क्रीम घेतो आम्ही आणि खातो. माझं दुकान आहे आईस्क्रीम दुकान आहे. बघूया खोकोची आईस्क्रीम. कोणती आईस्क्रीम पाहिजे तुम्हाला? तू देतेस का? हा मी देते. चल बोल. आमची इकडे नाही आहे. आमची आहेच नाही. तुमची आहे? मग तुमचीच घेऊया. मला आमची पाहिजे. ही आईस्क्रीम खातोय. ही आईस्क्रीम घेते. आईस्क्रीम कुठली घेते दाखव त्यांना. खावा तुम्ही पण खावा. बस झालं. आम्ही बोललेलं आता आम्ही कापड बाजारात आले. तर इकडे बघा मार्केट भरलं आहे. आणि इकडे सगळे बघा मम्मी बघा सगळे तिकडे शॉपिंग करायलाच घुसलेत. काय ना काय काहीतरी घेत आहेत. पिलो कवर हे पिलो कवर बॅग घेतली. आणि धावण्याचा तवा. बाजार पूर्ण भरला आहे ते माहीमला. हाफ प्राइस मध्ये ना मम्मी? आज आम्ही पार्टी केलेली त्याचं हे डेकोरेशन. गाईस आता आहे ना जीविका आणि ज्या फ्रेंड्सनी आहे ना पार्टीसाठी ना डेकोरेशन केलं. तर आपण ते बघूया त्यांनी कसं डेकोरेशन केलंय. ये मम्मी आपण डेकोरेशन बघूया. या लोकांनी डेकोरेशन केलं. कसलं डेकोरेशन आहे जीविका? आम्ही डिस्को पार्टी चालली आहे ह्यांची चिल्लर किल्लरची. फ्रेंड्स आम्ही सगळं खाल्लं. फक्त आम्ही आता डेकोरेशन दाखवलं. आमची पार्टी झाली. फक्त आता डान्स करणार. आता डान्स करणार आहे लोक. ठीक आहे करा. तुम्हाला माहितीच आहे आम्ही मामाकडे आलेलो आहे माहीमला. आणि इकडे सकाळपासून आम्ही इकडेच होते. तर पप्पांनी प्लॅन बनवला आहे. सगळ्यांनी प्लॅन बनवला की आता तुम्हाला दाखवेल मी काय प्लॅन बनवला आहे ते. आणि त्याचा रिझल्ट पण दाखवेल तुम्हाला मी कसं काय झालं आहे ते. सगळं काही अनप्लॅन झालं आहे. पण एवढं भारी दिसतं आहे ना तुम्हाला दाखवेल मी तुम्हाला कसं वाटतंय ते. हे असं काय त्यांनी आतापर्यंत बनवलं आहे. आता माहिती नाही मला पण की ह्याच्यानंतर काय बनवणार आहेत ते लोक. काय अजून ड्रॉ करणार आहेत ह्याच्यावर. पण आतापर्यंत एवढं बनवलं आहे पप्पांनी. आधी असं होतं व्हाईट होतं. आणि असं वाईट असल्यापेक्षा काहीतरी आपण बनवूया. हां
आणि आता थीम काय आहे ते तुम्हाला नंतर कळेलच. टोटली सरप्राईज. हा. टोटली सरप्राईज. यू विल हॅव टू वेट फॉर दॅट. जेवण कसं वाटतंय मम्मी? खूप छान वाटतं. बाहेर आल्यावर जे आनंद भेटतोय ना ते तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. ठीक आहे. खूप छान वाटतं. Emotional damage. बघूया मामी काय करते. मामी काय बनवतेस? हे कोंबडी फ्राय आणि हा व्हेज पुलाव आहे, हा भात आहे आणि हे गोळीचं कालवण आहे. हे तुझ्या मम्मीने फ्राय. हे मामी बनवते आता. आणि हे चिकन बिर्याणी काय आणि चिकन. तर तुम्ही बघितलं आता मामी हे सगळं बनवते. आता खायचं. जीविका आज काय आहे? रेड काय आहे म्हणजे ते काय असतं रेड मून? रेड म्हणजे मून रेड होतो. मून रेड होतो. आणि काय होतं त्याच्यानी? त्याला आपल्याला बघायचं नसतं. का? आणि बघितल्यावर काय होतं? डोळे फुटते. डोळे फुटतात. कोणी सांगितलं हे तुला? माझ्या मनात तुझ्या मनाने सांगितलं? अच्छा. आणि जर बघितलं मी तर खरंच माझे डोळे फुटणार? तुला कसं माहिती पडलं पण डोळे फुटतात? माझे फ्रेंड्स बोलले. तुझे फ्रेंड्स बोलले काही या. आणि काय घराच्या बाहेर नाही निघायचं असतं? आणि निघाल्यावर मग आता एवढे सारे लोक जे रोडवर आहेत त्याचं. स्टोरी सांगू. हां सांग. मून असतं ना मून, हां. त्याला सापांनी गिळलेलं असतं. अच्छा. तर ना माझी एक फ्रेंड किसकी हिम्मत है हमारे मुंह को निकलने की? किसकी हिम्मत है? कौन सा सांप है मेरे को बोलो. माझी फ्रेंडची आजी आहे ना, आजी तिने मून आहे ना जेव्हा खाल्लेलं ना सापाने गिळलेलं ना त्याला, हां. तेव्हा मून असं खाल्लं होतं. अच्छा. त्यांनी बघितलेलं अच्छा. जेव्हा ते स्कूलमध्ये होती तिची आजी. तर आज तिची आजीने आम्हाला स्टोरी सांगितली. ते हलत होतं मून. तर आता मला भीती वाटते. आम्ही इथेच उभं. आणि मग जीविका एवढे सारे लोक आहेत जे रोडवर आहेत बाहेर आहेत त्यांचं काय? पण आपल्याला जर मूनला बघायचं असतं आपल्याला सनग्लासेस लावून बघायचं असतं, नाही तर डोळे फुटतात. मूनला बघायचं असतं मून ग्लास आणि सनला बघायचं सन ग्लास. मून ग्लास घालायचा. मून ग्लास घालायचा. ओके. मून ग्लास घालायला कुठे भेटते. तर फक्त जर आपण हे नाही घातलं, सनग्लास नाही घातलं तर ना गाईस समजलं. ही स्टोरी अशी चालू राहणार आहे रात्रभर. समजून जावा आता. आम्ही ते हे बघायला बसलो. अरे तूच तर बोली ना मून बघायचं नाहीये. जर पूर्ण झाला तर ठीक आहे. कारण की आता मून ऑस्ट्रेलिया. आता कुठे आहे मून? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियावरून नाहीतर अमेरिकाला आता पोहोचेल ना. अमेरिका. ओके. ऑस्ट्रेलियावरून अमेरिका, अमेरिकावरून इंडिया. ठीक आहे. आज येणार. हॅलो गाईज, आजचा दुसरा दिवस आणि जी काल पेंटिंग काढत होते वॉलवरती ती आज पूर्ण झालेली आहे. पप्पांनी पप्पा आणि मामा यांनी पूर्ण एकदम सुंदरपणे ते दाखवलं आहे. तुम्हाला दाखवते मी आता पेंटिंग. हे बघा, हे सगळे मावळे, शिवाजी महाराज आणि त्यांचा किल्ला. आता हे स्टॅच्यू ठेवायच्या अगोदरच आहे. फक्त पेंटिंग ही रिकामी भिंत होती व्हाईट. तर आम्ही विचार केला की काहीतरी नवीन करण्याचं. तर डोक्यामध्ये कल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांचं सीन दाखवायचं. मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज बसलेले स्वराज्यामध्ये आणि तिकडे आमचे स्टॅच्यू आहेत. 3 स्टॅच्यू आहेत. मीराबाईचा स्टॅच्यू आहे आणि विठ्ठल आणि रुक्मिणीचा स्टॅच्यू आहे आणि एक गौतम बुद्धाचा स्टॅच्यू आहे. तर त्याच्या बॅकग्राऊंडसाठी आम्ही अशी थोडी हिंदू संस्कृती दाखवली आहे. आपली मंदिरं आणि स्तूप दाखवला आहे, पागोडा. कवर करते
पहा तुम्ही. आणि स्टॅच्यू ठेवल्याच्या नंतर पण एकदा परत दाखवतो तुम्हाला असं दिसेल. तुम्हाला दाखवतो आम्ही थोड्या टायमामध्ये. तर गाईज तुम्हाला फायनल टचअप बघायचं आहे या. तर हा होता फायनल टचअप गाईज. इतकं सुंदर बनवलंय की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिसत नसेल एवढं कलर क्लिअरिटी, पण इतकं सुंदर वाटतं असं बघताना, एकदम कलरचं इफेक्ट वगैरे. तर आजच्यासाठी एवढंच. परत आपण भेटू पुन्हा आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.